नाशिकच्या नांदगावमध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनं मोठी खळबळ उडाली। रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी आणि नागरिकांनी हांडे आणि टाक्या आणि सोबतच कॅन घेऊन मोठी गर्दी केली होती। शेती कामासाठी आणि भविष्यातील टंचाईच्या भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे। समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवेमुळे निर्माण झालेल्या गोंधळात वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे जोडले गेलेले आहेत। अजय, गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा नागरिकांकडून होतोय, भीती वाटते, त्यांना सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच काही अफवा ज्या आहेत अशा पद्धतीने पसरवल्या जातात आहे की इंधनाचे भाव वाढतील, इंधनाचा तुटवडा होईल आणि यामुळे लोकांमध्ये एक पॅनिक वातावरण निर्माण झालेलं आपण बघितलं असेल। त्यामुळे रात्रीतनं अचानक पेट्रोल पंपांवरती मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सर्वच ठिकाणी या सगळ्या असे प्रकार आता बघायला मिळते आणि आपल्याला पुरेसे पेट्रोल मिळणार नाही किंवा शेतीचे कामं चालू आहे, कांद्यांनी ट्रॅक्टर भरून न्यायचे तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही। या धास्तीमुळे नागरिक जे आहे मिळेल त्या वस्तू घेऊन पेट्रोल पंपावर जातात आहे आणि डिझेल पेट्रोल खरेदी करायचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लाइन लाओ रे।